भाजपने अखेर मुंबईला मराठी महापौर दिली। गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार असा सवाल विचारला जात होता। अशातच आता या प्रश्नाला पूर्णविराम दिला गेला असून भाजपकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। भाजपने घाटकोपरच्या रितू तावडे यांचं नाव महापौर पदासाठी तर शिंदेच्या सेनेचे संजय घाडी यांचे नाव उपमहापौर पदासाठी जाहीर केले आहे। 7 फेब्रुवारी रोजी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली असून उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यात आले आहेत। शिवाय मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजप उमेदवार रितू तावडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महापौर पदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे तावडेंच्या नावावर शिक्कामोर्तब होणे आता औपचारिकरित्या उरले आहे। पण रितू तावडे यांच्या नावाची घोषणा होताच भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा वापर केल्याचं पाहायला मिळालं। मात्र या रितू तावडे आहेत तरी कोण? यापूर्वीचा त्यांचा राजकीय प्रवास कसा होता, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहेत सेजल जाधव। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी भाजपने घाटकोपर पश्चिम येथील नगरसेविका रितू राजेश तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली। मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असून 11 फेब्रुवारी रोजी मुंबई मनपा महापौर पदाची निवड होणार आहे। रितू तावडे या भाजपच्या मुंबईमधील पहिल्या महिला महापौर असणार आहेत। घाटकोपरमध्ये सलग तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या तावडे या पालिकेच्या शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा राहिल्या आहेत। सध्या त्या महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा, ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तसेच मुंबई महिला मोर्चाच्या कार्यक्रम समितीच्या संयोजिका म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। घाटकोपर पश्चिम मधील प्रभाग क्रमांक 132 हा गुजराती बहुल मतदारसंघ मानला जातो। मात्र तावडे या मराठी समाजातील असून ठाम मराठी चेहरा म्हणून ओळखल्या जातात, त्यामुळे त्यांची उमेदवारी ही राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे। रितू तावडे यांचा राजकीय प्रवास हा स्थानिक प्रश्नांशी जोडलेला राहिला असून शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणून काम करताना पालिकांच्या शाळांमधील सुविधा, गुणवत्ता आणि पायाभूत सुधारणा यावर त्यांनी भर दिला। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी संचालिका म्हणून काम करताना तावडे यांनी महिलांना स्वयंरोजगाराच्या आणि कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर दिला। विविध योजनांद्वारे अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात त्यांनी पुढाकार घेतला। शिवाय घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात महिलांना कायदेशीर सल्ला आणि संरक्षण मिळवून देण्यासाठी त्या सातत्याने सक्रिय असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते। रितू तावडे यांची ओळख केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही, तर जनसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणाऱ्या नेत्या म्हणून आहे। महिलांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या बिभत्स्य जाहिराती आणि पुतळ्यांविरुद्ध त्यांनी पुकारलेल्या लढ्याची दखल खुद्द BBC लंडनने घेतली होती। त्यांच्या आंदोलनामुळे काही जाहिरातींवर बंदी घालण्यात आली। पालिका शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी पॉस्को कायद्याअंतर्गत कठोर कारवाईची मागणी करत प्रशासनाला धारेवर धरले होते। घाटकोपरमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी त्यांनी काढलेला हंडा मोर्चा अत्यंत गाजला। त्यानंतर प्रशासनाने पाणी चोरांवर कडक कारवाई देखील केली होती। त्या मराठा प्रतिष्ठा संस्थेच्या अध्यक्षा असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या आहेत। शिवाय उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रितू तावडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की भाजपने अखेर मुंबईला मराठी महापौर दिले आहे। महापौर पद मिळालं तरी मी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे। मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेवकांनी पक्षभेद विसरून सभागृहाची गरिमा राखत प्रामाणिकपणे काम करावं अशी अपेक्षा आहे। आम्ही भाजपचे कार्यकर्ते तळागाळात जाऊन काम करतो, त्यामुळे माझ्यासारख्या एका सर्वसामान्य महिलेला हा सन्मान मिळणं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे। आता आम्ही शहरातील प्रलंबित विकास कामं पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचंही त्याने अधोरेखित केलं। रितू तावडे यांना नव्या जबाबदारींसाठी दैनिक मुंबई तरुण भारत तर्फे शुभेच्छा। धन्यवाद।